चिंचपाडा रेल्वे गेट क्रमांक 74 अखेर सुरू, ग्रामस्थांच्या पाठपुराव्याला यश। चिंचपाडा येथील रेल्वे क्रॉसिंग गेट क्रमांक 74 प्रवासी वाहतुकीसाठी पुन्हा सुरू करण्यात आल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले। हे गेट बंद असल्याने रुग्णालय, बाजारहाट व शैक्षणिक कामांसाठी नागरिकांची मोठी गैरसोय होत होती। ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या सातत्यपूर्ण निवेदनाची दखल घेत प्रशासनाने 29 डिसेंबर रोजी रबर ब्लॉक बसवून हे गेट वाहतुकीसाठी खुले केले। या यशाबद्दल ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी मिताली सेठी, प्रांताधिकारी अंजली शर्मा, पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, तहसीलदार दत्तात्रय जाधव, पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांचे आभार मानले। यावेळी उपस्थित मान्यवर लोकनियुक्त सरपंच राहुल रमेश वसावे, माजी पंचायत समिती सदस्य रमेश वसावे, ग्रामपंचायत सदस्य राजू गोमा वसावे, उद्योजक पप्पू जयस्वाल, शायर तेली कमलेश जयस्वाल यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क। नमस्कार, मी चिंचपाडा लोकनियुक्त सरपंच तथा आज इथं जमलेले सर्व चिंचपाडा ग्रामस्थ, व्यापारी आणि शेतकरी बंधू, मागील काही दिवसात 18/10/2025 ते आजपर्यंत रेल्वे गेट हा दुरुस्तीच्या नावाने बंद करण्यात आला होता। याला गावकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी मॅडम मिताली शेट्टी मॅडम, तसेच उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा मॅडम, तसेच पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त साहेब, तसेच नवापूर तहसीलदार साहेब जाधव साहेब, नवापूर पोलीस निरीक्षक पाटील साहेब यांना वेळोवेळी निवेदन देऊन पाठपुरावा करून चिंचपाडा रेल्वे गेट हा चालू करण्यास विनंती केली। तसेच चिंचपाडा ग्रामस्थांच्या मागणीला योग्य तो प्रतिसाद देऊन मान्य चांगला पाठपुरावा केला असून त्याला योग्य तो प्रतिसाद देऊन आज रेल्वे गेट हे चालू करण्यात येत आहे। तसेच गावाला याचा दिलासाही होत आहे। चिंचपाडा गावातील व आजूबाजूच्या खेडेपाड्यातील प्रवाशांनाही आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे। तसेच व्यापारी बंधूंमध्येही रेल्वे गेट सुरू करण्याने आनंद व्यक्त करताना दिसत आहे व विद्यार्थी रुग्णांना येणे जाण्यासाठी हा एकमेव रस्ता असून हा रस्ता कायमस्वरूपी चालू ठेवावा अशीच आमची जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासन आणि रेल्वे प्रशासनाला विनंती। धन्यवाद।